नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, नेहमी आपण अपडेट घेऊन येत असतो, काही नोटिफिकेशन घेऊन येत असतो आणि आजच्याही व्हिडिओमध्ये आपण असंच एक अपडेट घेऊन आलेलो आहे। एक शॉर्ट नोट जे आउट झालेलं आहे ते स्पेसिफिक घेऊन आलेलो आहे। काय आहे इंटेलिजन्स ब्युरोशी संबंधित हे या व्हिडिओमधनं आपण बघणार आहोत, त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका। तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर आता सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नोटिफिकेशन आणि अपडेट वेळेत मिळत जातील। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर जे ग्रेड 2 चं पद आहे, ज्याला IBACIO म्हणतो आपण। तर ह्या 3717 जागा वॅकन्सीज याची शॉर्ट नोट आलेली आहे। याच्या अगोदर 2020 मध्ये ही एक्झामिनेशन झालेली होती, 2000 पद त्यावेळेसचे होते। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, 3717 एवढ्या मोठ्या संख्येने हे सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून तुम्हाला इथे चान्स आहे। कोण विद्यार्थी पात्र आहेत, एग्जाम पॅटर्न काय आहे, एज लिमिट काय आहे, क्वालिफिकेशन काय लागतं आणि पे स्केल किती आहे, हे सगळं जाणून घेणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। काय शॉर्ट नोट आलेली आहे बघा, ही एक सिंपल शॉर्ट नोट त्यांनी आता प्रेझेंट करून दिलेली आहे। याच्यामध्ये जे पोस्ट आहे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2, यालाच एक्झिक्युटिव्ह म्हणतात, ACIO ग्रेड 2 चं हे पद आहे। हे पद नॉन मिनिस्ट्रियल नॉन गॅझेटेड आहे, ग्रुप C जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप C मधलं हे पद आहे। ओके, एकूण वॅकन्सी मी तुम्हाला सांगितल्या 3000 प्लस वॅकन्सी आहे, 3700 प्लस वॅकन्सी। याच्यामध्ये अनरिझर्व सेंट्रलचं असल्यामुळे जर कास्ट कॅटेगरी बघितली तर अनरिझर्व 1537 जागा, EWS सेंट्रलचं 442 जागा, OBC 946 जागा, SC 566 जागा आणि ST 226, अशा 3717 जागांची ही नोटिफिकेशन आहे आणि हे पर्टिक्युलर पोस्ट वॅकन्सीज आलेल्या आहेत। याची डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट त्यांच्या वेबसाईटवरती मिळेल, कुठली वेबसाईट चेक करायची ते पण मी तुम्हाला सांगतो। ओके, आता याच्या डिटेल्स बघूया आपण। पे स्केल काय आहे, इसेन्शियल क्वालिफिकेशन काय आहे, या सगळ्या आपण गोष्टी वन बाय वन बघूया। ओके, या नोटमधले सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा। जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप C चं पद जसं मी सांगितलं नॉन गॅझेटेड आणि नॉन मिनिस्ट्रियल, आणि पोस्टचं नाव आहे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2। ओके, ज्याला आपण ACIO म्हणतो। टोटल जागा 3717 आहे। एज क्रायटेरिया लक्षात घ्या, मिनिमम एज 18 म्हटलेला आहे त्यांनी आणि मॅक्सिमम एज 27। ओके, तर अप्पर एज फक्त आणि फक्त 27 आहे आणि जे कॅल्क्युलेट करायचं आहे 10 ऑगस्ट 2025 रोजी। ओके, 10 ऑगस्ट 2025 रोजी ज्यांचं वय 27 पेक्षा कमी आणि 18 पेक्षा जास्त आहे ते सगळे विद्यार्थी याच्यासाठी पात्र असणार आहे। याचा पे स्केल समजून घ्या, लेवल 7 ची ही पोस्ट आहे। जो पे स्केल आहे तो 44,900 टू 1,42,400 हा पे बँड आहे, पे स्केल लेवल 7 चा आहे, येते लक्षात। आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे की पात्र कोण आहेत ज्याला पर्टिक्युलर ही एक्झाम किंवा ही पोस्ट मिळवता येते। ओके, तर जे कोणी ग्रॅज्युएट झालेलं आहे फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी, तुमचं ग्रॅज्युएशन कशामध्येही असो, इंजिनिअरिंगमध्ये असो, इलेक्ट्रॉनिक्समध्ये असो, ENTC मध्ये असो, मेकॅनिकल, सिव्हिल, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, तर ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि ज्यांना कॉम्प्युटरचं नॉलेज आहे, ओके, इसेन्शियलमध्ये एनी ग्रॅज्युएट आणि डिझायरेबलमध्ये नॉलेज ऑफ कॉम्प्युटर असं मेन्शन स्पष्ट त्यांनी केलेलं आहे। त्याच्यामुळे सर्व विद्यार्थी ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी ते इथे पात्र असणार आहे। त्याच्यामुळे सर्वांसाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे। आता याच्यामध्ये जी 2020ला एक्झाम झाली होती त्या एक्झामचा जर रेफरन्स घेतला आपण तर पॅटर्न आपल्या लक्षात येईल। याच्यामध्ये 3 टियर आहे। ओके, सॉरी, याच्यामध्ये 3 टियर आहे, टियर 1, टियर 2 आणि टियर 3। टियर 1 जे आहे आपण एक ॲडिशनल स्पेसिफिक मार्क करू इथे, हे 100 मार्कची आहे। टियर 2 जी आहे ही 50 मार्कची आहे आणि टियर 3 जी आहे हे सुद्धा 50 मार्कची आहे। याच्यामध्ये टियर 1 जो आहे ती रिटन एक्झामिनेशन आहे। रिटन एक्झामिनेशन मध्ये टियर 1 एग्जाम ही ओनली
ऑनलाईन मोडची असणार आहे. त्याच्यामध्ये 100 MCQ आणि प्रत्येक टॉपिकचे 20-20 MCQ असे हे असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईपचे MCQ विच आर डिवायडेड इंटू 5 पार्ट्स कंटेनिंग 20 क्वेश्चन्स ऑफ 1 मार्क्स इच. आणि मग हे जे 5 सेक्शन्स आहेत ज्याच्यावरती एक्झाम होणार आहे ते आहे तुमचं जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, न्यूमेरिकल, ॲनालिटिकल, लॉजिकल ॲबिलिटी अँड रिझनिंग, ओके, इंग्लिश लँग्वेज अँड जनरल स्टडीज, ओके. हे जे 5 टॉपिक आहेत प्रत्येक टॉपिकवरती 20 क्वेश्चन्स असे 100 क्वेश्चन्स आपल्याला 60 मिनिट किंवा 1 तासामध्ये सॉल्व करायचे आहेत, ज्याला मार्क असणार आहे 100. हे मी सगळं बोलतोय टियर 1 एक्झाम बद्दल, ऑनलाईन मोडची CBT टाईपची एक्झाम. येते लक्षात. इथे निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4, निगेटिव्ह मार्किंग ऑफ 1/4 फॉर इच रॉंग आन्सर्स, ओके. ही झाली तुमची टियर 1. आता टियर 1 मधनं विद्यार्थी जाईल टियर 2 मध्ये, सेकंड. तर ही डिस्क्रिप्टिव्ह टाईपची एक्झाम आहे ज्याच्यामध्ये 50 मार्क्स आहेत. याला हे सुद्धा 1 तासाची म्हणजे 60 मिनिटाची एक्झाम आहे. आणि टियर 2 मध्ये जो डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह टाईप पेपर ऑफ 50 मार्क्स, एसे 30 मार्क्स अँड इंग्लिश कॉम्प्रेन्शन अँड फ्रेजेस रायटिंग दॅट इज नथिंग बट द 20 मार्क. असं 30 आणि 20 मार्काचं बायफर्केशन ही डिस्क्रिप्टिव्ह टाईपची एक्झामिनेशन असणार आहे टियर 2 मधली. म्हणजे 100 मार्काची टियर 1, 50 मार्काची टियर 2, ओके. त्यानंतर तुम्ही पात्र होणार आहात टियर 3 म्हणजे इंटरव्ह्यूसाठी. तर थर्ड जे टियर आहे दॅट इज नथिंग बट द इंटरव्ह्यू. हे 100 मार्क्स, सॉरी इथे 50 आपण म्हटलं होतं, 100 मार्क्सचं आहे. येते लक्षात. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये 100 मार्क्स तुमच्या इंटरव्ह्यूला, 50 मार्क्स तुमच्या सेकंड टियरला आणि फर्स्ट टियरला 100 असे एकूण 250 मार्काची एक्झाम तुम्हाला द्यावी लागणार आहे. आणि प्रत्येक स्टेजचे मार्क्स हे फायनल कॅल्क्युलेशनमध्ये कन्सिडर करण्यात येणार आहे, ओके. आता हा जो एक्झाम पॅटर्न आहे हा आपण रेफरन्स घेतलाय जुन्या पर्टिक्युलर एक्झामिनेशनचा, याच्या अगोदर जेव्हा ॲड आली होती तो वाला, ओके. तर डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो बऱ्यापैकी हाच पॅटर्न कॅरी फॉरवर्ड होईल. 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल तुमच्या टियर 1 मध्ये. इथे तुमची टियर 2 डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि टियर 3 इंटरव्ह्यू आहे. इवन दो इंटरव्ह्यूच्या अगोदर कॅन्डिडेट्स अपिअरिंग इन इंटरव्ह्यू मे बी सब्जेक्ट टू सायक्रोमेट्रिक ॲप्टिट्यूड टेस्ट विच विल बी द पार्ट ऑफ इंटरव्ह्यू, ओके. तर दॅट इज नथिंग बट द क्रिस्टल क्लिअर एक्झाम पॅटर्न. आता सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे मी तुम्हाला सांगितलं. ही जी पहिली ऑनलाईन टियर 1 एक्झाम आहे ही ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड म्हणजे CBT एक्झाम असणार आहे. इथे 100 MCQ असणार आहे. 100 MCQ 5 वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये डिवाइड केले आहेत. प्रत्येक सब्जेक्टला 20 MCQ आणि 20 मार्क. निगेटिव्ह 1/4 मार्किंग आहे इथे. आणि जेव्हा तुम्ही प्री टू मेन्स किंवा टियर 1 टू टियर 2 जाल तर हे रेशो असणार आहे 1:10. म्हणजे एका पोस्टसाठी इथे 10 विद्यार्थी इथे टियर 2 ला जातील. ही CBT एक्झाम आहे. 60 मिनिटांमध्ये तुम्हाला सोडवायचे आहेत 100 प्रश्न. टियर 2 ही डिस्क्रिप्टिव्ह आहे. डिस्क्रिप्टिव्ह मधनं इंटरव्ह्यूसाठी हा रेशो 1:5 आहे, ओके. म्हणजे इथे एका पोस्टसाठी 5 विद्यार्थी इकडे क्वालिफाय होतील. हे जसं मी सांगितलं 50 मार्काचं आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे. 30 मार्क जे आहेत हे स्पेसिफिकली जसं मी इथे मेन्शन केलं होतं टियर 2 मध्ये, तर हे एसेवर असणार आहे 30. आणि 20 जे आहे 20 मार्क जे आहेत हे तुमचे इंग्लिश कॉम्प्रेन्शन याच्यावरती असणार आहे. आणि इथून पुढे या 50च्या नंतर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाणार आणि इंटरव्ह्यूमधनं फक्त एक विद्यार्थी एका पोस्टसाठी सिलेक्ट होईल आणि इथे तुम्हाला मार्क्स आहेत 100. इवन दो टियर 1 टू टियर 2 जाण्यासाठी मिनिमम कट ऑफ सुद्धा त्यांनी मेन्शन केलेला आहे. जर SC ST असेल तर 33%, जर OBC असेल तर 34%, EWS OBC, आणि जर ओपन असेल अनरिझर्व असेल तर 35% हे मिनिमम मार्क तुम्हाला पाहिजे, तरच तुम्ही तिथे समोर जाऊ शकता इलिजिबल कॅन्डिडेट्समध्ये, ओके. तर ही गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. दिस इज नथिंग बट द सिलेक्शन प्रोसेस फॉर दॅट पर्टिक्युलर पार्ट. ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला लवकरच ती जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ही डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट येईल. त्याच्यानंतर आपण त्याला बायफर्केट सुद्धा करू. बाकीचेही पॉईंट्स त्याच्यावरनं जाणून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो एकदम शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2च्या ह्या 3717 जागा आहेत. कुठलाही ग्रॅज्युएट विद्यार्थी, मग इंजिनिअरिंग झालेला असेल किंवा बाकी झालेला असेल, तर तो विद्यार्थी इथे पात्र आहे. एक्झामचा पॅटर्न समजून घ्या. 3 स्टेजेस आहेत, टियर 1, टियर 2, टियर 3. 100, 50, 100 मार्क असणार आहेत. सगळ्या पर्टिक्युलर स्टेजेसचे मार्क हे व्हॅल्युएबल आहेत. 1:10 पहिल्या टू दुसऱ्या स्टेजमध्ये आणि 1:5 दुसऱ्या ते इंटरव्ह्यू स्टेजमध्ये. निगेटिव्ह मार्किंग आहे. सिलेबससुद्धा सांगितला की कुठले टॉपिक्स असणार आहेत. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना सेंट्रलला IB चांगल्या पर्टिक्युलर पोस्टमध्ये फील्ड ऑफ इंटरेस्टमध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर नक्की तुम्ही अप्लाय करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी जे डिरेक्ट रिक्रुटमेंट देत आहेत, एक्झाम देत आहेत, येणाऱ्या WRD असेल, WCD असेल, PWD JEE असेल, MJP असेल, त्याच्यासाठी परफेक्ट पुस्तक आता आपल्या शॉपमध्ये अवेलेबल झालेलं आहे. याची MRP 999 आहे आणि हे विद्यार्थ्यांसाठी खास सवलतीच्या दरात आपल्या वेबसाईटवरती सुद्धा अवेलेबल आहे आणि तुम्ही फिजिकली इथे आपल्या ड्रीम पाथला व्हिजिट करू शकता. ओके, ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल तर PWD JEE, WRD JEE, MJP आणि येणाऱ्या सगळ्या सरळ सेवा भरतीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही कव्हर करून घेणारी एकमेव परफेक्ट बॅच आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो तयारीत राहा. असेच अपडेट आपण घेत येत असतो. त्याच्यामुळे आपलं ॲप डाउनलोड करून घ्या, यूट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशाच प्रकारचे नोटिसेस किंवा नोटिफिकेशन किंवा अपडेट्स तुम्हाला वेळेत मिळाल्या जातील. ओके, तुम्हाला जर हे सेशन इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर तुमच्या 5 मित्रांना याची लिंक नक्की शेअर करा. थँक्यू फॉर जॉईनिंग.